जय श्रीकृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या लाईव्हमध्ये. आता कधी कधी ब्रेकफास्टला काय करायचं कळत नाही. खरंच अगदी सोप्या पद्धतीने भरपूर प्रमाणात पौष्टिक असं हे मिनी डोसे आहेत. ते पण काळ्या चण्यापासून बनवलेले आहेत. ते व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा आणि आवडल्यास या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आता बघा, इथे मी थोडेसे काळे चणे घेतले होते. रात्रभर भिजत घालून ते बॉईल करून घेतले, अगोदर उकळून घेतले, मिठाच्या पाण्यामध्ये उकळून घेतले आहे. तर ते मी एक छोट्या वाटीने घेतले. अर्धी वाटी इथे रवा वापरलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी दहीसुद्धा वापरलेलं आहे. आणि याच्यामध्ये सोबतच आपल्याला त्या वाटीने अर्धी वाटी थोडं थोडं टाकून पाणी टाकायचं आहे, थोडं थोडं टाकायचं आहे. सोबतच दोन मी इथे कोवळ्या हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत, जेणेकरून जास्त तिखट व्हायला नको. आणि थोडंसं आपलं जिरं वापरलेलं आहे. काळे चणे जे आहे ना, ते अगोदर एक उकळून घ्यायचे अवश्य. जसे आपण सातळ वगैरे बनवण्यासाठी कुकरमध्ये शिट्टी काढून घेतो ना, तसे बॉईल केलेले आहे. नंतर ते बॅटर एका बाउलमध्ये काढायचं, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, व्यवस्थित मिक्स करायचं. छान असं व्यवस्थित मिक्स झालं की त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी अजून थोडंसं पाणी घालायचं. आणि व्यवस्थित पाणी घातल्यानंतर कन्सिस्टन्सी आता त्याची व्यवस्थित मेंटेन झालेली आहे. डोसा पॅन घ्यायचा, त्यावर थोडंसं पाणी टाकायचं, गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि त्याने व्यवस्थित पुसून घ्यायचं रुमालाने अगोदर. म्हणजे आपला पॅन व्यवस्थित स्वच्छ होतो, क्लीन होतो. आणि नंतर वरतून थोडंसं ऑइल ग्रीस करायचं, ब्रशने वगैरे ऑइल ग्रीस करून घ्यायचं आणि आपण जे बॅटर बनवलं होतं ते टाकून द्यायचं. चणे जे आहे ना, ते खरंच खूप पौष्टिक आहे. तर भिजवलेल्या चण्याची पासून आपण सातळ भाजी वगैरे बघितलीच असेल, पण डोसा हा मिनी डोसा खरंच खूप छान होतो. कितीही वेळ ठेवला तर सॉफ्ट राहतो. असा हा छोटा डोसा, मिनी डोसा आपण बनवू शकतो नाश्त्यासाठी आणि खूप पौष्टिक पण आहे. मुलांना टिफिनमध्ये वगैरे सध्या जरी द्यायचं असला तरी ही रेसिपी खूप छान पौष्टिक आहे. टाकल्यानंतर वरतून आपल्याला थोडंसं ऑइल ग्रीस करायचं आहे परत वरतून. आणि थोडंसं लाल तिखट आवडत असेल तर, नाही तर स्किप केलं तरीही चालेल. थोडंसं तिखट टाकल्यानंतर ब्रशने थोडंसं ऑइल ग्रीस करायचं, म्हणजे त्याची वरची साईड पण व्यवस्थित भाजेल. आणि मध्यम गॅसवर पूर्ण भाजल्यानंतरच पालटायचा, लवकर पालटायचा नाही आहे. अशा पद्धतीने वरतून मी ते चीज किसून टाकलेलं आहे थोडंसं. काय ना, चीजने अजून हा डोसा खूप छान होतो. मिनी डोसा चीजचा एकदम भारी लागतो. चीज घालून खूप भारी लागतो. अशा पद्धतीने थोडंसं चीज घालून खरपूस होऊ द्यायचा आणि नंतर त्याला फोल्ड मारायचे. असा आपला हा काळ्या चण्याचा मिनी डोसा तयार होतो. खूप पटकन, झटपट. जर तुम्ही चणे असे फ्रीजमध्ये बॉईल करून ठेवले तरीही चालतं. तर मी कधीही कडधान्य बॉईल करून ठेवत असते. तसं प्रत्येक कडधान्यापासून आपण असा डोसा वगैरे बनवू शकतो. हा काळ्या चण्याचा खूप छान लागला होता. नंतर अशा पद्धतीने मी दुसरासुद्धा बनवून घेतला आणि जितकं हे बॅटर थोडा वेळ मुरत घातलं ना, भिजायला ठेवलं ना, तितकं हे फर्मेंट होतं आणि अजून त्याचे जे छोटे छोटे डोसे आहे त्याला जाळीसुद्धा खूप छान येते. नंतर मी तशाच पद्धतीने दुसरासुद्धा घेतला करून. आणि जर तुम्हाला चीज वगैरे नसेल घालायचं तर अशा पद्धतीने तो दोन्ही बाजून व्यवस्थित भाजून घ्यायचा आणि असा खरपूस आपला काळ्या चण्याचे मिनी डोसे तयार झालेले आहेत. तर तुम्हालाही माझी रेसिपी कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायला विसरू नका. आणि अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.